जय जाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि सध्याची सगळ्यात मोठी बातमी काय तर बातमी आहे भावांनो की हैदराबाद गॅझेट लागू झालेला आहे. हैदराबाद गॅझेट जे आहे जे लागू झालेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना आता ओबीसीतून आरक्षण मिळणार. मराठा आणि कुणबी एक आहे असं समजलं जाणार. पण मूळ मुद्दा असा आहे की मागच्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी आपण वाशीवरून मुंबईवरून वापस आलो होतो आणि सध्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे की जरांगे पाटील हे युद्धात जिंकतात परंतु तहात हारतात. तर आपल्याला तेच चेक करायचं आहे की नेमकं काय घडलंय. आता हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे हे आरक्षण टिकेल का, हा सगळ्यात महत्वाचा आयरणीचा प्रश्न आहे. आरक्षण टिकेल का? सध्याच्या परिस्थितीमध्ये जेवढे ओबीसी नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, जसे छगन भुजबळ असतील किंवा मंगेश ससाने असतील किंवा हाके साहेब असतील किंवा सदावर्ते साहेब आहेत, है की नाही, ते जे भज्याकडे पाहून जिलेबी मागणारे, तर त्याचं म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेट लागू होणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे शक्य नाही. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही असं त्यांचं मत आहे. आता खरंच आपल्याला पाहिजे की नेमकं याच्यातलं खरं काय आणि खोटं काय. तर बघा, एकदम प्रूफ जाऊ, आपण प्रूफ नुसार जाऊया नेमकं काय. तर पहा, आता हे इम्पेरियल गॅझेटियर आहे. आता इम्पेरियल गॅझेटियर म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो बघा. इम्पेरिकल डाटा जे म्हणतो ना आपण, वेगवेगळ्या ठिकाणी वाटतो की इम्पेरिकल डाटा आला नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही, तर त्या पद्धतीचं हे इम्पेरियल गॅझेटर आहे. आणि हे कशाचं आहे तर गॅझेटर ऑफ इंडिया. कशाचं आहे? भारताचं आहे, म्हणजे भारत सरकारचं आहे आणि हैदराबाद स्टेटचं आहे. भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या हैदराबाद स्टेटचं हे गॅझेटियर आहे. आणि हे सुप्रिटेंडेंट ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग कलकत्ता 1909 ला प्रिंट झालेला आहे. हे आहे 2000 म्हणजे 1901च्या जनगणनेवर आधारलेला आहे. कशावर? 1901 ची जनगणना. आता भुजबळ साहेबांनी आणि बाकीच्या सगळ्यांनी असं सांगितलंय, म्हणजे भुजबळ साहेब असतील किंवा हाके साहेब असतील किंवा ससाने साहेब असतील, जे वेगवेगळे साहेब आहेत ओबीसीचे सगळे साहेब असं म्हणले की हैदराबाद स्टेटच्या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी ह्या दोन वेगवेगळ्या जाती आहेत असं त्यांनी सांगितलं. पण त्यांनी एक गोष्ट आपल्याला खोटी बोलली. खोटी गोष्ट अशी आहे की 2011च्या नंतरच्या ज्या जनगणना आहेत, 2011 म्हणतो, 1911च्या नंतर झालेल्या ज्या जनगणना आहेत त्या नंतरच्या जनगणनेमध्ये मराठा आणि कुणबी हे दोन शब्द वेगळे आहेत. मराठा आणि कुणबी हे दोन शब्द परफेक्टली वेगळे आहेत. त्यांची लोकसंख्या वेगळी वेगळी दिलेली आहे. कधी? 1911, 1921, 1931 बाकीच्यांमध्ये, त्या हैदराबाद गॅझेटमध्ये सुद्धा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की 1901च्या आधी जेवढ्या काही जनगणना झाल्या असतील, म्हणजे 1881 ची असेल, 1891 ची, ज्या कोणत्या जनगणना असतील त्याच्यामध्ये मराठा या जातीचा कुठेही स्वतंत्र उल्लेख नाही. मराठा ही जात म्हणून स्वतंत्र याचा उल्लेख नाही. स्वतंत्र उल्लेख नाही मराठा जात म्हणून. मग आता भानगड काय? भुजबळ साहेब म्हणतात की याचा काही फायदा नाही. सदावर्ते वकील ऍडव्होकेट साहेब सुद्धा म्हणतात की याचा काही फायदा नाही. मी जिलेबी मागितली तरी मला भजेच मिळणार आहेत, म्हणजे मराठा समाजाने कुणबी मधून आरक्षण मागितलं तरी त्यांना मिळणार नाही. हैदराबाद गॅझेटचा काही फायदा नाही. पण फायदा आहे की नाही पाहायचा असेल तर आपल्याला काही डॉक्युमेंट्स स्पष्टरित्या पाहावं लागतील. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो बघा. आता हे औरंगाबाद डिव्हिजन म्हणजे मराठवाडा विभाग आहे. बघा इथं लिहिलेलं आहे औरंगाबाद डिव्हिजन म्हणजे मराठवाडा विभाग आहे आपला, मराठवाडा. चलो ओके. याच्यामध्ये औरंगाबाद, सिल्लोड आणि हे सगळे जे तालुके आहेत त्या सगळ्या तालुक्यांचं, तेव्हा जिल्हा मोठा होता, हे सगळे तालुके याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये जे कास्ट सेन्सस आहे सगळ्यामध्ये, याच्यामध्ये पद्धतशीररित्या कुणबी मराठा समाजाची लोकसंख्या किती आहे ते दिलेली आहे. आणि याच्यामध्ये स्पष्टपणे एक गोष्ट मराठा कुणबीज असं लिहिलेलं आहे. मराठा कुणबीज काय लिहिलेलं आहे? मराठा कुणबीज म्हणजे मराठा कुणबी असं लिहिलेलं आहे. स्वतंत्र मराठा नाव असं कुठेही नाही. याच्यामध्ये स्वतंत्र मराठा असं नाव कुठेही नाही. काय लिहिलेलं आहे? मराठा कुणबी असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय की याच्यामध्ये मराठ्याची वेगळी जनगणना किंवा मराठ्यांची वेगळं हे आहे का? तर नाही. मराठा कुणबी सगळे एकत्र दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मराठा कुणबीज आहे, त्यानंतर बाकीचे जे आहेत शिंदेज आहेत, बंजाराज आहेत, कोळीज आहेत, बाकी सगळ्या जाती आहेत. पण याच्यामध्ये उल्लेख काय आहे तर मराठा कुणबी. याच्या मागचे तुम्हाला काही सांगणार आहे मी, म्हणजे 1881 पर्यंत जाऊ. पण सध्या ज्या गॅझेटचा आपण विचार करतो त्या गॅझेटियर मध्ये काय लिहिलेलं आहे तर मराठा कुणबी असं लिहिलेलं आहे. कोणत्याही ठिकाणी स्वतंत्रपणे मराठा लिहिलेलं नाही. याचा अर्थ मराठा आणि कुणबी. मग जर समजा हे मराठा कुणबी एक असेल तर याच्यामध्ये मराठा हे स्वतंत्र नाव कुठेही नाही. तुम्ही सगळीकडे पहा. हे आता तुम्हाला मी सांगितलं औरंगाबादची याच्यामध्ये लोकसंख्या दिलेली आहे सगळी. त्याच्यानंतर पहा हे त्याच्यानंतरचं आहे परभणीचं, परभणी, जिंतूर, हिंगोली, कळमनुरी, त्याच्यानंतर पालम, पाथरी, हे सगळे त्यावेळेसचे सगळे जे तालुके आहेत ते तालुके आणि त्याच्यामधलं ते पॉप्युलेशन दिलेलं आहे, म्हणजे लोकसंख्या दिलेली आहे, विलेज वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज, तालुका वाईज सगळी. याच्यामध्ये सुद्धा कास्ट अँड ऑक्युपेशन्स म्हणजे कास्ट मध्ये बघा कुणबीज
कुणबीज दिलेले आहेत पहा, कुणबीज 2,60,800 कुणबीज किती आहे 2,60,800. मग याच्यात मराठा नाव आहे का? मराठा नाव नाही, मराठा हे नाव याच्यामध्ये सुद्धा नाही. म्हणजे परभणी जिल्ह्यातले जेवढे काही कुणबीज आहेत तेच आज मराठा आहेत, कारण नंतर त्याच्यामध्ये बदल झाला 1901च्या नंतर किंवा 1911 नंतर त्यांनी बदलून तसं मराठा टाकलेला आहे आणि त्याचे आपल्याकडे प्रूफ आहेत. नुसतं मराठ्यांनीच म्हणजे कुणबींनीच मराठा केला असं काय नाही, तर धनगर मराठा सुद्धा आहे त्याच्यामध्ये, जसं होळकर मराठा आहे तसं वंजारी मराठा आहे, माळी मराठा सुद्धा आहेत. म्हणजे त्यांनी नंतर त्या जातीत बदल केला, मराठा ही जात लावली, पण त्याच्यापूर्वी ही जी जनगणना याच्यामध्ये कुठेही तुम्हाला पहा स्पष्ट दिसतं इथं कुणबीज म्हणून लिहिलेलं आहे, मराठा लिहिलेलं नाही. त्याच्यामुळं 100% जर शासनाच्या मनात असेल आणि त्यांनी जसा GR काढला त्याच्याप्रमाणे जर इम्प्लिमेंट केलं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे गॅझेटियर असतात हे गॅझेटियर शासन मान्य असतात, सरकारचे असतात, त्याच्यामुळे ते चॅलेंज होऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर पुढचं सांगतो तुम्हाला बघा. त्याच्यानंतर आपला जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे पहा, नांदेड, हदगाव, बिलोली, देगलूर, कंधार, नांदेड. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पहा कास्ट मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की ऍग्रीकल्चरल और कुणबीज आहे, कुणबीज और कापूस. इथं काय दिलंय? मराठा कुणबीज. पहा स्पेलिंग इंग्रजी मधून आहे, MARATHA, मराठा KUNBIS, मराठा कुणबीज और कापूस KAPUS. कापूस म्हणजे काय ते पण तुम्हाला नंतर सांगणार आहे, कापूस ही कॅटेगरी काय आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. मराठा कुणबी इथं सुद्धा तेच दिलंय, 1,29,700 ही लोकसंख्या दिलेली आहे. इथं सुद्धा मराठा नावाचा स्वतंत्र उल्लेख नाही आहे. मराठा उल्लेख आहे का? नाही. म्हणजे नांदेडमध्ये नाही आहे, परभणीमध्ये मराठा नावाचा स्वतंत्र उल्लेख नाही, औरंगाबादमध्ये नाही. म्हणजे या 3 जिल्ह्यामध्ये तर 100% कुणबी आणि मराठा एक आहे, इथं स्पष्ट होतं. आता त्याच्या पुढचं पाहूयात आपण. बघा त्याच्यानंतरचा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पहा, बीड जिल्ह्यामध्ये मराठा कुणबी नंबरिंग 1,96,000. मराठा कुणबी काय आहे? मराठा कुणबीच आहे, मराठा कुणबी. स्वतंत्र मराठा नावाची जात आहे का याच्यात? उपलब्ध नाही. म्हणजे भुजबळ साहेब, सदावर्ते साहेब आणि ससाने साहेब, हाके साहेब हे जे म्हणतात की मराठा कुणबी वेगळं आहे आणि ते गॅझेटियर मध्ये आहे, ते कधी आहे? ते 1911च्या जनगणनेपासून पुढे मराठा वेगळं केलंय आणि कुणबी वेगळं केलेलं आहे. मराठा वेगळं आणि कुणबी वेगळं. पण त्याच्या आधीच्या सगळ्या जनगणनेमध्ये मराठा कुणबी ही एकच जात धरण्यात आलेली आहे. त्यानंतर जे काही घटना घडल्या, काही लोकांनी स्वतःला श्रेष्ठ, कनिष्ठ, वरिष्ठ समजण्यामध्ये जे काही बदल झाले त्या लोकांनी ते तसं बदल केला. पण जर हैदराबाद गॅझेटचा आपण विचार केला तर नुसता हैदराबाद गॅझेटच नाही, तर भारत सरकारची सुद्धा 1881 ची मी तुम्हाला जनगणना दाखवतो, याच्यामध्ये सुद्धा 1,96,000 एवढी लोकसंख्या आहे. आणि हा जिल्हा आहे बीड. म्हणजे बीड, परभणी, औरंगाबाद आणि नांदेड या 4ही जिल्ह्यामध्ये सगळीकडे मराठा आणि कुणबी अशीच नोंद आहे, मराठा स्वतंत्र नोंद नाही. आणि त्याच्यानंतर हा उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट आहे. उस्मानाबाद म्हणजे आजचं धाराशिव म्हणूया आपण त्याला. तर त्याच्यामध्ये कळंब, वाशी, तुळजापूर आणि परांडा वगैरे जे काय असतील ते याच्यामध्ये सुद्धा पहा द धनगर्स. ओके ठीक आहे. द मोस्ट नंबर सेल्स ऑफ कॅल्क्युलेटिंग कापूस. कापूस म्हणजे काय? तर तेलुगू शब्द आहे, तो तेलुगू आहे. कापूस म्हणजे तेलुगू. आणि कुणबी, कापूस आणि कुणबी एकच. कापूस हा तेलुगू शब्द आहे, कारण उस्मानाबाद मध्ये काय थोडासा तिकडचा भाग येतो, दक्षिणेतला कर्नाटक आहे की नाही, तिकडचा काही भाग आहे आणि इकडचा, म्हणून कुणबीज ज्याच्यामध्ये कंसात लिहिलेला आहे मराठी. पहा कुणबीज KUNBIS कुणबीज ज्याच्यामध्ये कंसात लिहिलेला आहे मराठी, यांची लोकसंख्या आहे 2,05,000. ठीक आहे. आणि कापूस तेलुगू म्हणजे हे दोन्ही शब्द याच्यामध्ये वापरलेले आहेत. त्याच्यामुळे इथे सुद्धा स्वतंत्र असा मराठा जातीचा उल्लेख नाही. मराठा ही जात म्हणजे याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, 1901च्या जनगणना किंवा त्याच्या आधीच्या कोणत्याही सेन्सस मध्ये, कोणत्याही सरकारी डॉक्युमेंट मध्ये मराठा ही जात म्हणून उपलब्ध नाही. मराठा आणि कुणबी ही एकत्र जात आहे. मराठा कुणबी अशी ती जात आहे. स्वतंत्र मराठा जात अस्तित्वात नव्हती असे हे सगळे डॉक्युमेंट सांगतात. मराठा कुणबी ही एकच जात आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सेन्सस ऑफ ब्रिटिश इंडिया म्हणजे इंग्रज सरकारच्या काळातली जी जनगणना झालेली आहे, कधीची आहे ही? 17 फेब्रुवारी 1881, 1881. म्हणजे पहा 1881 साली जी जनगणना झाली भारताची, त्या भारताच्या जनगणनेमध्ये हे 1983 ला लंडन मधून सगळा त्यांच्या ज्या जनगणनेचा डाटा आहे, तो डाटा जो आहे, तो रिपोर्ट जो आहे तो प्रकाशित झाला. या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं जातं ते पण पाहून घ्या की बघा या डाटामध्ये चॅप्टर 12 आहे, 12वा चॅप्टर आहे, सगळं पेज नंबर सहित सांगतो. हे जे तुमचे जेवढे बी तज्ञ असतील ना, जेवढे कोणते तज्ञ असतील ते सगळे तज्ञ माझ्याकडे घेऊन या, त्यांना म्हणा मगर सरासोबत तुम्ही चर्चा करा म्हणा, तुम्हाला पान नंबर सहित सांगतो, सगळं सांगतो काय कुठं आहे ते, आहे की नाही. तर बघा
एकूण 3 कॅटेगरीज केली होती या जनगणनेमध्ये. त्या 3 कॅटेगरीज कोणती आहे तर पहा, पहिली कॅटेगरी आहे याच्यातली ब्राह्मण, दुसरी राजपूत आणि अदर कास्ट. ओके, तर ब्राह्मणांची लोकसंख्या होती 13,73,00,000, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी, 1,37,30,45 जे असेल ते राजपूत. आणि अदर कास्टची आहे 16,72,73,899. तर हे जे ब्राह्मण राजपूत हे दोन वगळून जे अदर कास्ट आहे की नाही, त्या अदर कास्ट मध्ये बघा काय आहे तर त्या अदर कास्ट ज्या दिलेल्या आहेत त्या अदर कास्ट मध्ये कुणबी नावाची जात दिलेली आहे बघा, कुणबी आहे की नाही. पेज नंबर 279 आहे. परत सांगतो, पेज नंबर 279. 1981चं सेन्सस म्हणजे भारत सरकारची जनगणना झालेली आहे ती, त्याचा 1881 आणि 1883 ला लंडन वरून ही प्रकाशित झाली होती आकडेवारी ती, पान नंबर 279. आणि जे अदर मध्ये आहे म्हणजे ब्राह्मण आणि राजपूत ह्या दोन जाती सोडून, ब्राह्मण राजपूत ह्या दोन जाती सोडून इतर जातींमध्ये कुणबी हे नाव आहे. आणि त्यांची लोकसंख्या तेव्हा 26,61,645 एवढी आहे. 26,61,645, 26,61,645. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला बघा, हे के ची सिरीज झाली, त्याच्यानंतर एल ची सिरीज आणि त्याच्यानंतर एम ची सिरीज आणि इथून एन ची सिरीज चालू होती. तर ही जी एम ची सिरीज आहे या एम मध्ये कुठेही तुम्हाला मराठा दिसणार नाही. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये माडक आहे, माडीगुरू आहे, महाजन आहे, महार आहे, महारायण, धेड आहे, माल आहे, मल्याला आहे, शूद्र आहे, माळी आहे, मला आहे, मांग आहे, महार आहे, मरार आहे. पण याच्यामध्ये कुठेही मराठा शब्द नाही. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, जातीचा शब्द नाही, म्हणजेच 1911 किंवा 1911 म्हणण्यापेक्षा 1901 आणि त्यापूर्वी मराठा ही स्वतंत्र जातच उपलब्ध नाही कोणत्याही पुस्तकामध्ये, म्हणजे कोणत्याही सरकारी दस्तऐवजामध्ये. जात कोणती उपलब्ध आहे? कुणबी मराठा. जातीचं नाव आहे कुणबी मराठा. आणि याचा उल्लेख सुद्धा जी कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्या कॅटेगरायझेशन मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य या तिन्ही याच्यामध्ये या मराठा कुणबी जातीचा उल्लेख नाहीये, तर तो चौथ्या किंवा इतर जातीमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच मराठा हा सामाजिक 100% मागासलेला होता, त्याही काळात होता, त्याच्यानंतरच्याही काळामध्ये आहे आणि आता आहे. हे कोर्टाला मान्यच करावं लागणार आहे. आणि याच्या बाबतीतलं जर कोणाला काही शंका असतील, अडचणी असेल तर आपण सदैव तयार आहे. आपलं चॅनल एटीएम गुरु, कधी पण या, कोणी पण या, डिबेटला आपल्या सोबत बसा. असे फुसकेबार सोडू नका. 1911च्या नंतरचं दाखवायचं. एखाद्यानं समजा त्या आडनावाच्या समोर देशमुख लावलं की पुन्हा ते आडनाव मागं पडून देशमुख झाले, म्हणजे ते काय देशमुख झाले, पाटील लावलं पाटील, असं काही नाही. आपल्याकडे डाटा मुळातून आहे. जेव्हापासून जनगणना मोजल्या चालली तेव्हापासूनचा डाटा आहे हा. म्हणून भुजबळांनी आणि हाकेंनी आणि सदावर्तेंनी किंवा यांनी कितीही म्हणले की हैदराबाद स्टेटच्या गॅझेटमध्ये मराठा वेगळं लिहिलेलं आहे आणि कुणबी वेगळं लिहिलेलं आहे, म्हणून मराठा आणि कुणबी एक नाहीत. तर भावांनो, ते फक्त 1911च्या जनगणनेपासून पुढे तसं झालेलं आहे. त्याच्या आधी सगळे, मग 1911च्या जनगणनेमध्ये म्हणा किंवा 1901ला अचानकच मराठा कुठून आले? मग आधी महाराष्ट्रामध्ये एकही मराठा नव्हता, सगळे कुणबी मराठे होते. आणि अचानकच 1911च्या जनगणनेमध्ये मराठा कुठून, आभाळातून पडले का? आधी नव्हते तर का बाहेर राज्यातून, बाहेर देशातून आले कुठल्या? आता ही तर पूर्ण भारताची लोकसंख्या आहे. हे जे तुम्हाला सांगितलं मी आता, सेन्सस ऑफ इंडिया 279 पेजवरची, ही तर संपूर्ण भारताची लोकसंख्या. याच्यामध्ये फक्त कुणबी आहे. अख्ख्या भारतामध्ये एक मराठा जात याच्यामध्ये उपलब्ध नाही, कुठेच उपलब्ध नाही. एकाही ठिकाणी मराठा हे नाव नाही. हे एम वरचे एवढे नाव आहे, त्याच्यामध्ये मराठा कुठेही नाव नाही. त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. मराठा ही जातच 1881 ला अस्तित्वात नव्हती. मराठा कुणबी होती, फक्त कुणबी. त्याच्यानंतर ती मराठा कुणबी ओळखल्या जाऊ लागली आणि नंतर मग त्याचा मराठा झालं. म्हणून आपण सगळे मुळात कुणबी आहोत आणि म्हणून कुणबी म्हणून मिळालेलं आरक्षण टिकवणे हे सरकारला अत्यंत सोपं आहे, साधा आहे, सिंपल आहे. फक्त सरकारची ती नीतिमत्ता असावी. सरकारने आपल्याला हे आरक्षण हैदराबाद गॅझेट लागू केलं, त्याबद्दल सरकारचे भरभरून मी आभार मानतो. फडणवीस साहेबांचे सुद्धा आभार मानतो. 40 वर्षापासून आम्ही आरक्षणापासून वंचित होतो. फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षणाचं जे काही पोटाची भाकरी दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा शतशः ऋणी आहे. आणि जोपर्यंत हे आरक्षण आहे आणि जोपर्यंत हे आरक्षण टिकल तोपर्यंत मी त्यांचा ऋणी राहील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.